नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे। विषय म्हटलं तर नाजूक आहे, गंभीर आहे, परंतु विचार करायला लावणारा आहे। आणि मी असा विचार केला की 11वी प्रवेश प्रक्रिया जी असणारी आहे ती सुरू व्हायला आणखीन 4-1 दिवसाचा कालावधी आहे। तर थोडंसं विद्यार्थी असतील, पालक असतील किंवा जे काही इतर घटक असणारे आहेत त्या सगळ्यांशी हितगुज करावं, चर्चा करावी, स्वतःचे काय अनुभव शेअर करावेत की जेणेकरून पालक आणि पाल्य यांचं नेमकं नातेसंबंध कसे असले पाहिजेत या दृष्टिकोनातून चर्चा करावी असं मला वाटलं। कारण हा रिकामा वेळ आहे, याच्यावर विचार मंथन करून निश्चित भविष्याची आपल्या पाल्याच्या दृष्टिकोनातून आपण चांगली वाटचाल कराल आणि हा एक उद्देश ठेवून मी आपल्याशी चर्चा करतोय। कदाचित मी तुमच्यापेक्षा कदाचित लहान असेन, काही थोडं इकडं तिकडं झालं तर सुरुवातीलाच मी आपली माफी मागतोय, परंतु मला असं मनापासून वाटलं की आपल्याशी निश्चित चर्चा करावी जेणेकरून भविष्य आपण ज्यावेळी आपल्या पाल्याचं घडवून या दृष्टिकोनातून पालक म्हणून विचार करतो त्यावेळेस तो विचार कसा असला पाहिजे, पाल्यांचा कसा असला पाहिजे आणि मग ते नातेसंबंध कसे असले पाहिजेत या दृष्टिकोनातून थोडीशी चर्चा आज या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। तर सर्वसाधारणपणे पालक आणि पाल्य यांचं नातेसंबंध म्हणजे नेमकं काय, तर हे जे काही नातेसंबंध असणार आहे ते प्रेमळ आणि भावनिक असतं। पण हे जरी प्रेमळ आणि भावनिक असलं तर नेमकं हे कशाच्या आधारावर टिकलं जातं, तर सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पहिला भाग असणार आहे तो म्हणजे विश्वास। हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। 2 नंबर असणार आहे तो आदर आणि 3 नंबर या सगळ्याहून जास्त महत्त्वाचा असणार आहे तो म्हणजे प्रभावी संवाद। म्हणजे विश्वास असेल, आदर असेल आणि आपल्यामध्ये जर प्रभावी संवाद असेल तर मग मात्र जे नातेसंबंध असणारे आहेत हे कुठंही बिघडणार नाहीत, ते अबाधित राहू शकतील अगदी कोणत्याही क्षणी, कोणत्याही काळापर्यंत आपण म्हणूया। पण असं समजा असं झालं की यापैकी एखादं कमी जास्त झालं, विश्वास कमी झाला, आदर कमी झाला किंवा संवाद कमी झाला तर मग मात्र या नातेसंबंधाला कुठंतरी तडा जाऊ शकते आणि त्या दृष्टीनं मग आपण पालक म्हणून, पाल्य म्हणून आणि आम्ही मार्गदर्शक असं काही म्हणणार नाही, परंतु जो काही अनुभव आम्ही घेतलेला आहे त्यातून काही गोष्टी सांगताना कशा आपण आपल्यासमोर मांडल्या पाहिजेत हा एक माझा दृष्टिकोन त्यामध्ये असणारा आहे। काही अनुभव असे आहेत की ते अनुभव मी अगोदर कथन करतो आणि मग आपल्या लक्षामध्ये येईल की नेमकं मला काय म्हणायचं आहे ते। घरातलेच माझ्या किस्से आहेत, स्वतःचेच आहेत। जे माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि प्राथमिक शिक्षक असल्यामुळं महाविद्यालयीन शिक्षकाशी त्या काळातला विचार जर केला तर फारसा संबंध येत नव्हता, कारण वर्तमान पेपर नव्हते, आत्ताची जी काही माध्यमं असणारी आहेत कम्युनिकेशनची ती जवळजवळ नव्हतीच आणि त्यामुळं वर नेमकं काय चाललेलं आहे याचा थांगपत्ता मात्र त्यांना लागत नव्हता। आणि मी अगदी तुमचा जसा पाल्य आहे तसं मी नुकतंच 10वीचं वर्ष पास केलेलं होतं। साधारणपणे जे गुण पडले होते ते विज्ञान शाखेला प्रवेश मिळवण्या इथपर्यंत होते, त्यामुळं माझी इच्छा होती विज्ञान शाखेला जायचं, त्यामुळं घरच्यांनी सपोर्ट केला आणि मला ते विज्ञान शाखेला प्रवेश त्यांनी मिळवून दिला, तो प्रवेश मिळाला मला। पण दुर्दैवानं 11वीचा निकाल लागल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की गुण एकदमच बॉर्डर लाईनवर आहेत, खूपच कमी आहेत, म्हणजे जवळजवळ बॉर्डर लाईन आपण म्हणूया त्या बॉर्डर लाईनवर असल्यामुळं मी घरात वडिलांशी बोलणं, प्राथमिक शिक्षक असल्यामुळं त्यांच्या लक्षामध्ये आलं मला काय म्हणायचं आहे ते। पण त्यांनी एकच वाक्य मला सांगितलं, ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस ते म्हणाले की बघ तुला जमतंय का। तर मी एक विद्यार्थी म्हणून ती शाखा स्वतः निवडलेली होती, कारण मी शहरात राहत असल्यामुळं मला साधारणपणे ज्या शाखा होत्या त्या स्कूल लेवलला शिकत असतानाच कळालेल्या होत्या किंवा त्याची माहिती मिळालेली होती। त्यामुळं मी माझ्या वडिलांना ठामपणे सांगितलं की तुम्ही मला प्रवेश घेताना सांगितलं होतं का की शाखा ही घ्या ती घ्या। मी स्वतःहून ती शाखा निवडलेली आहे, त्यामुळं मार्क्स कमी जरी असले
तरी मी त्या शाखेमध्ये पुढचं वर्ष काढणार, मी शाखा कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही, हा माझा स्वतःचा निर्णय होता. कारण मला कॉन्फिडन्स होता, परंतु परिस्थिती अशी होती की ट्रान्झिशन पिरियड होता. मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमामध्ये शिकायचं तर हे सगळंच नवीन होतं, कारण आम्ही 8वीला ABCD शिकलेली बरं का, अशी अवस्था आमची होती. त्यामुळं तो मोठा ट्रान्झिशन पिरियड होता आणि तो तितकासा आम्हाला पचला नाही आणि त्यामुळं निकाल तो तसा लागला. त्यामुळं घरच्यांना मी ठामपणे सांगितलं की नाही, मी स्वतः ती शाखा निवडलेली आहे आणि मी शेवटपर्यंत त्या शाखेमध्येच शिक्षण घेणार. त्यामुळं घरच्यांनी म्हणाले ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तू ठरव, तू ठरवले ना, तू त्या पद्धतीनं कर. म्हणजे घरच्यांनी सपोर्ट केला. हा एक भाग. माझा आणखीन एक स्वतःचा किस्सा, मी नोकरीला लागलेलो होतो आणि नोकरीला लागल्यानंतर MSc झालेली होती नुकतीच आणि त्या काळामध्ये MScवर अपॉइंटमेंट होत होत्या. ज्युनियर कॉलेजला जॉईन झालो आणि असं एक कंडिशन होती की तुम्ही नोकरी करताय तर 5 वर्षामध्ये ही डिग्री आहे, डिप्लोमा इन हायर एज्युकेशन, ही तुम्हाला पूर्ण करावी लागेल. तर मग प्रश्न असा पडला की आता इन सर्व्हिस असताना नोकरी करायची आहे, तर मग इन सर्व्हिसमध्ये तो कोर्स डिस्टन्स लर्निंग कोर्स होता, तो आम्ही जॉईन केला आणि परीक्षा झाली आणि मी गावी गेलो. गावी गेल्यानंतर उन्हाळ्यात ती परीक्षा होती, गावी गेलो आणि वडिलांना पहिल्यांदा न विचारायच्या आत मी त्यांना सांगितलं की मी नापास होणार आहे. साधारणपणे कोणत्याही वडिलांची प्रतिक्रिया येते की असं कसं, अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात, परंतु ते एका शब्दात पण बोलले नाही. ते म्हणाले ठीक आहे. म्हणजे नातेसंबंध कसे असले पाहिजेत ह्याची उदाहरणं मी खूप जुनी सांगतोय, माझी सांगतोय. हा एक भाग आहे की तिथं कुठलीही प्रतिक्रिया किंवा त्यांना जे काय म्हणायचं होतं ते अजिबात त्यांनी काय म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे म्हणाले आणि त्यानंतर आमची चर्चा पुन्हा झाली नाही. म्हणजे रिझल्टही तसाच लागला. 2 मार्कात गेलो, नापास झालो. पुन्हा ती डिग्री मिळवण्यासाठी पुन्हा मला प्रयत्न करावे लागले. पण नातेसंबंधामध्ये ह्या इन्सिडेंट्समधनं नेमकं तुम्ही काय समजून घेणार आहात हे लक्षात घ्या. आणखीन एक किस्सा आहे की माझ्या घरातलाच आहे, कारण अनुभव सांगताना आपलेच अनुभव आपण कथन करत असतो आणि त्यातून मग इतरांनी त्याचे संबंध कसे, मग नेमकी माझी पोझिशन कुठं असणार आहे हे आपण ठरवत असतो. म्हणजे एखादा सिनेमा पाहत असताना बरं का, त्या सिनेमामध्ये त्या कुठल्या तरी एका पात्रामध्ये आपण सामील झालेलो असतो किंवा ते पात्र आपण जगत असतो आणि त्यामुळं तो सिनेमा तुम्हाला आवडत असतो. अगदी तशाच पद्धतीची ही परिस्थिती असते आणि त्यामुळं कथन जे असणार आहे अनुभवातूनच ते आम्ही तुम्हाला सांगत असतो. इथं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की माझा भाचा, आपण बहिणीचा मुलगा, त्याला लहानपणापासून अतिशय कॉम्प्युटरची आवड होती. संगणक जे पूर्वीचे जे PC होते तो खोलायचा, जोडायचा, काय करत होता घरच्यांना कळायचं नाही, परंतु त्याचं काम ते चालू होतं आणि विदाऊट एनी गायडन्स, म्हणजे कुणाचंही मार्गदर्शन नसताना तो त्या पद्धतीनं करत होता. तर हा एक भाग आहे की त्याची त्या क्षेत्रामध्ये असणारी आवड. परंतु आईवडील म्हणून त्यांची अपेक्षा होती की मुलानं कुठंतरी एखाद्या चांगल्या कोर्सला, म्हणजे व्यवसाय कोर्सेस जे आहेत, प्रोफेशनल आपण कोर्सेस म्हणतो, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, या फील्डमध्ये जावं. त्याप्रमाणे ज्यावेळी परीक्षाचा कालावधी होता त्यावेळेस आमची चर्चा झाली आणि त्यांची इच्छा होती की यानं या पद्धतीनं परीक्षेला सामोरे जाऊन हा कोर्स स्वीकारावा. पण मी त्या भाच्याशी बोललो आणि गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली की त्याची आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये जर आपण सहकार्य केलं आणि त्याला सपोर्ट केला तर तो चांगलं करिअर घडवू शकेल. आणि मग मी त्याच्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्या आईवडिलांना मी सांगितलं की नाही, हा जो कोर्स मागतोय VFX ॲनिमेशन, 3D ॲनिमेशनचा आपण म्हणूया, तो कोर्स त्याला पाहिजे होता आणि त्या कोर्सात जाण्याची त्याची तीव्र इच्छा होती आणि शेवटी तो निर्णय घेतला आणि तो कोर्स त्याने जॉईन केला. आज 1 वर्ष, आता 2nd इयरला तो आहे, परंतु पहिल्याच वर्षी तिथल्या शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी झाला आणि सांगायला आनंद आहे. कारण हे का सांगतोय तुम्ही म्हणाले कशासाठी आहे, तर यातनं आपणाला नेमकं काय घ्यायचं आहे आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे त्याची आवड असल्यामुळे 1 वर्षामध्ये तो तिथला सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी झाला आणि यावर्षी त्याला एक छोटासा प्रोजेक्ट आहे, कारण ज्या इन्स्टिट्यूट जॉईन केले त्या इन्स्टिट्यूटमध्येच तो त्या इन्स्टिट्यूटचे काही TV ला ॲनिमेटेड, ज्याला आपण मुलांच्यासाठी, किड्ससाठी ज्या काही
फिल्म असतात त्या तिथं तयार केल्या जातात, अगदी रायटिंगपासून ते रिलीज करण्यापर्यंत. त्याचा एक भाग म्हणून तो आता सध्या काम करतो आहे. म्हणजे जर आपल्या पाल्याची आवड आपल्या कुटुंबानं जर स्वीकारली, त्याला सपोर्ट केला, तर तो एकतर तो मनापासून आनंदी तर होतोच, पण सगळ्यांनी सपोर्ट केला असल्यामुळं आणि त्याच्या आवडीचा कोर्स असल्यामुळं तो इतकी प्रगती करतो की त्याचं शेवटचं जे टोक आहे तो गाठण्याचा प्रयत्न करतो आणि यामध्ये नातेसंबंध ते टिकून राहतात, कुठंही डिस्टर्ब होताना ते दिसत नाहीत. त्यामुळं प्रत्येक पालकानं मी काय होतो यापेक्षा माझा पाल्य काय कशामध्ये इंटरेस्ट घेतो आहे त्याच्या पाठीमागं मला कसं उभा राहता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे जो आपला पाल्य स्वप्न पाहतोय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातल्या प्रत्येक घटकानं त्याच्या सोबत असलं पाहिजे, त्याच्या पाठीमागं असलं पाहिजे, त्याला सपोर्ट केलं पाहिजे. जसं ग्रामीण भागामध्ये म्हणतात पहा की दिवा विसताना दोन्ही हात असे धरले जातात, तसं त्या पद्धतीचे कवच आपण तयार केलं तर माझी खात्री आहे की हे नातेसंबंध कुठंही बिघडणार नाहीत. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या पालक म्हणून आपल्या ज्या काय अपेक्षा, मी काय भोगलंय हे अजिबात सांगू नका, सध्याच्या काळात तर बिलकुल यावर चर्चा करू नका. मी काय भोगलंय यापेक्षा तुला ते भोगता येऊ नये ते न कळत तुम्ही त्याला कसं ट्रेन करणार आहात हे पालकाचं कौशल्य तिथं दिसलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. म्हणजे तुमच्या पाल्याचं स्वप्न हे कुटुंबाचं स्वप्न ज्या दिवशी होईल त्या दिवशी संपूर्ण घरामध्ये आनंदाचं वातावरण असणारं आहे. अगदी कोणते तुम्ही बऱ्याच वेळा पालकांची अपेक्षा असते की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, ठीक आहे, इट्स ओके, परंतु त्याची ॲबिलिटी आहे का, कॅपॅसिटी आहे का, आणि याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्याची इच्छा आहे का, त्याला असं वाटतंय का की मला हा कोर्स केला पाहिजे, मला त्यामध्ये काहीतरी नवीन करता येईल, असं जर त्याला वाटत असेल तर मग पुढच्या गोष्टी त्याची ॲबिलिटी बाकीच्या गोष्टी बघून मग त्याला सपोर्ट तुम्ही केला पाहिजे. तर पहिल्यांदा त्याची प्रामाणिक इच्छा काय आहे हे पहा, त्याच्यावर दडपण न टाकता त्याच्या मनामध्ये काय घालमेल सुरू आहे ह्या +2 स्टेजला, टीनेज पिरियडला ती शोधणं हे पालकांचं कसब आहे. म्हणजे ते शोधणं अवघड नाही आहे. यासाठी तुम्हाला आपल्या पाल्याबरोबर, मग तो मुलगा असेल मुलगी असेल, मैत्रीचं नातं निर्माण करावं लागेल. आणि मैत्रीचं नातं ज्या दिवशी तुम्ही निर्माण कराल ना त्या दिवशी आपला पाल्य, मग तो मुलगा असेल मुलगी असेल, तुमच्या परिघापासून लांब तो जाणार नाही आहे. म्हणजे तो केंद्रक म्हणून जो अणूमधला एक भाग असतो केंद्रकाच्या तो जवळच राहणारा आहे. म्हणजे इनर कोर ज्याला आपण म्हणतो तो तुमच्याशी चांगलं घट्ट संबंध निर्माण करून राहू शकतो, याची मला जास्त अनुभव आहे. म्हणजे हे का सांगतोय तर हे अनुभवाचे बोल आहेत. आणि मग असं होतं की नाही तो डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, त्याच्यावर न कळत जर आपण दडपण टाकलं तर मग तो कुठंतरी हो यस माझी तयारी असं म्हणतो, पण मनातून तो खचत असतो की मनामध्ये म्हणतो की अरे माझी तर खरं ही इच्छा आहे मला हे करायचं, परंतु घरातल्या दडपणामुळं मला हे करावं लागतं. म्हणजे जर तुम्ही त्याच्यावर दडपण आणून ते करून घेत असाल तर मग कुठंतरी ते अडचणीचं ठरू शकतं. आणि मला एक सांगा की जे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स होत आहेत यांनाच फक्त प्रतिष्ठा आहे आणि बाकीच्यांना प्रतिष्ठा नाही असं समजायचं काही कारण नाही. साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स तयार केले जातात ते कुणीतरी त्यांना शिकवणारे शिक्षकच असणार आहे ना. म्हणजे सगळ्यात जर टॉपला कोण असेल तर शिक्षकच असणार आहे. म्हणजे शिक्षक हा समाजाचा शिक्षक मानलेला आहे. तो सगळं समाज परिवर्तन घडवून आणण्याचा तो एक भाग आहे. तर त्याचं महत्त्व कमी कसं काय होऊ द्यायचं. म्हणजे डॉक्टर झाला तरी त्याला कुणीतरी शिकवलेलं आहे ना, म्हणजे शिक्षकाने शिकवलेलं आहे. त्यामुळे त्या पलीकडेही खूप मोठं विश्व आहे, इतकं मोठं विश्व आहे की ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही आहे. त्या वाटा आपण नवीन ज्याला आपण म्हणतो त्या मराठी शब्द आता मला नीट आठवेना, तर त्या वाटांचा विचार आपण करणार आहोत की नाही, नवीन वाटा शोधणार आहोत की नाही, का जुन्या वाटेवरच आपण जाणार आहोत. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पालक म्हणून मी तुम्हाला एक विनंती करेन की डोंट कम्पेअर युअर चाइल्ड विथ अदर्स. डोंट कम्पेअर युअर चाइल्ड विथ अदर्स. म्हणजे तो जो मुलगा असणार आहे मुलगी असणारी आहे ज्याच्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत
त्या इतरांच्या तुलना करून तुम्ही त्याच्यावर अपेक्षाचं ओझं लादू नका. नाहीतर काय होतं की एक प्रतिष्ठा असते, बाबा माझ्या शेजारचा, माझ्या नातेवाईकाचा तो असा डॉक्टर झाला आहे, तो इंजिनियर झाला आहे, आज त्याचं पॅकेज हे आहे ते आहे, त्याच्याशी काही घेणं देणं ठेवू नका. तुमच्या मुलाची इच्छा काय आहे ते अगोदर बघा. म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जर आपण काही न कळत दडपण, साहजिक आहे, पालकांच्या अपेक्षा असणं साहजिक आहे, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु परिस्थितीनुरूप आपण जर काही बदल आपल्यामध्ये घडवून आणले आणि ते सपोर्टिंग जर आपल्या पाल्याला असतील तर निश्चित आपण आहे त्या आपल्याला अपेक्षित त्या कोर्सकडं पण आपण आपला पाल्य पाठवू शकतो. परंतु त्याच्या मनाची घालमेल न होऊ देता हे जर केलं तर ते अधिक चांगलं असू शकणार आहे. म्हणजे आपल्या पाल्याची इतर कोणत्याही इतरांशी तुलना करू नका. मग तो घरातला त्याचा थोरला भाऊ असेल, थोरली बहीण असेल, शेजारचं कुणी असेल, नातेवाईकामधला असेल, त्यांनी एवढा स्कोअर केला, त्यांनी एवढं पर्सेंटाईल मिळवलं, मग तुला काय होतंय, मग तुला काय होतंय वगैरे वगैरे अजिबात काही बोलू नका, त्याच्याशी चर्चा करू नका. या दृष्टिकोनातून कम्पॅरेटिव्ह पार्ट जो तुलनात्मक जो असणार आहे तो भाग तुम्ही पूर्णपणे टाळा. म्हणजे तुम्हाला तो त्याच्याशी व्यवस्थित संवाद साधता येईल. आणखीन एक गोष्ट आपण करू शकता, सगळ्यांना शक्य आहे की नाही मला माहीत नाही, होऊ शकेल, बाब साधी आहे. नातेसंबंध जपत असताना आणखीन एक गोष्ट करा, तर रात्रीचं जेवण जे असणार आहे ते मात्र आपल्या कुटुंबासमवेत जेवण करायला काय हरकत नाही. म्हणजे रात्री आपण एकत्र बसून जर जेवण केलं तर आपण काही विचारायचं नाही आपल्या पाल्यांना. जर तो एज्युकेशन कोणत्याही लेवलचा असू द्या, ते घेत असताना त्याच्याशी संवाद साधत असताना त्याच्याकडून काय येतंय का, आणि आल्यानंतर मग आपण बोलताना माझा काळ कसा होता हे काय सांगत बसायचं नाही. कारण आजची परिस्थिती पूर्वीसारखी नाही हे तर आपल्याला मान्य करावं लागणार आहे. आणि त्यामुळं त्याच्या मनामधून जर काही गोष्टी आल्या तर मग मात्र हळूहळू तुम्हाला त्याच्याशी संवाद साधून नेमकं काय परिस्थिती आहे हे तुम्हाला समजू शकते. आणि मग त्याच्यावर न कळतच आपण त्याला कळलं नाही पाहिजे की ही एकतर चर्चा तर आहे, पालकांना कळतंय, त्याच्यावर ते सोल्युशन मिळतंय, हे अगदी सहज होत गेलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर मग मात्र आपला पाल्य आपल्यापासून कदापिही दूर जाणार नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण तेवढं स्वातंत्र्य, तेवढा विश्वास, कारण सुरुवातीला सांगितलं आहे की पालक आणि पाल्य हे जे नातेसंबंध असणार आहे ते प्रमुख 3 गोष्टीवर अवलंबून असणार आहे. पुन्हा एकदा सांगतोय की सगळ्यात महत्त्वाचं काय, तो विश्वास. आपल्या पाल्यावर आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे. त्याचा मित्रपरिवार कसा आहे त्याचा अभ्यास न कळत आपण केला पाहिजे. त्याच्याकडून खोदून विचारण्यापेक्षा ज्यावेळी त्याच्याकडून एखादी गोष्ट येतील त्यावेळेस तुझे मित्र कसे आहेत बाबा, काय चाललंय त्यांचं, सहज विचारायचा. तो असा करतो मग तू असं करू नको वगैरे वगैरे हे शक्यतो टाळा. म्हणजे नकारात्मक दृष्टिकोनातून बोलण्याचं शक्यतो टाळा, म्हणजे कुठेही अडचण येणार नाही. सकारात्मकता जर ठेवली तर सगळंच जे काय घडणार आहे ते सकारात्मकच असणार आहे. आदर, आपल्या आईवडिलांच्या विषयी मुलांच्या मनामध्ये आदर असला पाहिजे. इवन आपल्या पाल्याबद्दल आईवडिलांच्या मनामध्ये आदर असला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असे फंक्शन्स असतात की जिथं आपल्या पाल्याचा सत्कार असतो आणि त्यावेळेस मग तुलना पर्सेंटेजवरून किंवा इतर गोष्टीवरून टाळा. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे, प्रत्येकाचा आदर आपण करायला शिकलं पाहिजे. तो पाल्य म्हणून पालकांचा केला पाहिजे आणि पालक म्हणून पाल्याचा पण केला पाहिजे, हे आपणच जपलं पाहिजे. आणि आपण एक मार्गदर्शक म्हणून समोर आलं पाहिजे. आपल्याकडच्या कृती अशा सहज झाल्या पाहिजेत आणि बघणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की अरे हे जे चाललंय ते योग्य आहे, चुकीचं नाही, आणि या पद्धतीनं आपण का वागू नये, आपण या पद्धतीनं का बोलू नये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला वाटतंय न कळत बिंबवणाऱ्या आहेत. मला माझी सर्व्हिस जी असणारी आहे ती जवळजवळ 35-36 वर्ष जवळजवळ झालेली आहे या शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजे मला सांगायला आता नेमकं आनंद होतोय का दुःख होतं आहे हे मला सांगता येत नाही. पण एकच पालक मला असे भेटले की सर, माझा पाल्य एक चांगला भारतीय नागरिक झाला पाहिजे. हे ज्यावेळी ऐकलं त्यावेळेस खरंच मला असं वाटलं, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले की अरे, आज एक पालक आपल्याला सांगतोय की माझा पाल्य एक चांगला भारतीय नागरिक झाला पाहिजे. ही जर अपेक्षा प्रत्येक पालकानं जर ठेवली ना तर मला वाटत नाही कुठेही अडचणी येणार. कारण गुण
म्हणजे मार्क्स आपण म्हणूया, हेच काही सगळं नाही आहे. परंतु ज्याकडून तुम्ही गुणांची अपेक्षा करता त्याच्याकडं ते गुण आहेत का हे अगोदर बघा. म्हणजे गुणांची खाण तयार करा आणि मग बघा किती बदल होऊ शकतोय. आणि 100% तो बदल होऊ शकतो. सतत मार्कांची अपेक्षांचं ओझं लादणं आणि चर्चा करणं हे बरोबर नाही. आपण कुठं कमी पडल्याचा शोध निश्चित घेतला पाहिजे, त्याबद्दल शंका नाही आहे. परंतु सतत तेच ते करणं हे काही योग्य नाही असं मला वाटतंय. आणि त्यामुळं मला असं मनापासून वाटलं की बाबा आज एक आपले जे पालक, माझे जे सबस्क्रायबर असणारे आहेत की जे माझे व्हिडिओज पाहत आहेत आणि विशेषतः 11वीच्या बाबतीमध्ये खूप चांगला प्रतिसाद मला आपण लोकांनी दिलेला आहे. आणि 30 जूनला उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं आपल्याला मिळणार आहे, तोपर्यंत तुम्हाला वाटच पाहावी लागणार आहे. कोणतीही कृती तुम्हाला काही करता येत नाही. आणि मग मी म्हटलं की नाही, आज आपण आपल्या सर्व सबस्क्रायबर्सशी, जे आपल्या यश अकॅडमीवर प्रेम करणारी मंडळी आहे त्यांच्याशी चर्चा करावी. कारण आपला पाल्य आता 10वी उत्तीर्ण आता 11वीत प्रवेश करतो आहे. तर तो प्रवेश घेतल्यापासून ते त्याचं करिअर घडेपर्यंत ही 2 वर्ष जी असणार आहेत 11वी 12वीची, ती बेस म्हणून असणारी आहेत. आणि 12वी नंतर मग त्याचं करिअर ॲक्च्युली ते सुरू असणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच त्या वाटेनं जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे आपण ठरवणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक प्रसंग आलेले असतात. माझे तर हजारो प्रश्न आहेत की असे अनुभव कथन केले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, इतके जबरदस्त आहेत. पण ती मुलं विश्वास ठेवल्यानंतर काय करू शकतात हे आपण समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं आईवडिलांचा विश्वास ज्या दिवशी पालकावरचा कमी होईल तो दिवस सगळ्यात वाईट म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे विश्वास, आदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभावी संवाद हा अजिबात टाळू नका. एखादी गोष्ट मनाला पटली नाही तर अबोला हा काही चांगला नाही आहे, तर तो एखाद्या तासापुरता ठीक आहे, परंतु तो अबोला जास्त काळ असेल तर त्यातून मानसिकता सगळ्यांचीच बिघडू शकते. त्यामुळं घरातील मानसिक संतुलन बिघडणार नाही, वातावरण बिघडणार नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार पालक म्हणून आपण करणं गरजेचं, कारण ती आपली जबाबदारी आहे. आपण पिढ्यांना पुढच्या काहीतरी देणार आहोत, आपलं काहीतरी देणं आहे, तर ते चांगलं आपण दिलं पाहिजे. भले काही गोष्टी आपल्या मनाच्या विरोधामध्ये निश्चित घडतात, त्याच्याबद्दल काही शंका नाही. परंतु ती पचवायची क्षमता फक्त आपल्याकडेच आहे. कारण हल्ली पाल्य इतका फास्ट झालेला आहे की तो पटकन रिॲक्ट होतो. आणि मग इतक्या पटकन रिॲक्ट होतो आणि मग आपल्याला ती सवय नसते, कारण आपण त्या पिढीतून आलेलो नाही आहे. हा दोष त्या पिढ्यांच्या गॅपचा आहे. आणि त्यामुळं आपण लगेच सडन एक्साईट होऊन काही गोष्टी करणं हे मला वाटतंय चुकीचं ठरू शकतं. त्यामुळं आपण सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आपल्या भावनावर जर कंट्रोल केलं तर उद्याची चांगली पिढी आपण निर्माण करू शकतो. हा आत्मविश्वास मला आहे, तसाच तो तुमच्यामध्ये पण तो निर्माण व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी आज तुमच्याशी संवाद साधत आहे. खूप मोठा व्हिडिओ होतोय, पण प्रामाणिक आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा झाली. कदाचित तुम्ही म्हणाल की हे काय चाललंय सर, परंतु मला वाटलं की आपल्याशी हितगुज करावं. आणि ती वेळ आहे, तुम्हाला काही दिवस आहेत चर्चा करायला आपल्या पाल्याशी, शाखा निवडायची असेल किंवा अन्य बाबी निवडल्या असतील तर पुन्हा काही आणखीन बदल काय करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तुम्हाला संधी तशी आहे. तर माझी तमाम पालक आणि पाल्य या सगळ्यांनाच विनंती आहे की आपण आपल्या भावनांच्यावर कंट्रोल करून सगळ्यात महत्त्वाचं प्रायोरिटी, जे डायलॉग ज्याला इंग्रजीमध्ये म्हटला, संवाद, तो प्रभावी कसा होईल तो कमी होऊ देऊ नका. तो जितका चांगला वाढवाल तेवढी प्रगती चांगली होणार आहे, तेवढा नातेसंबंध जास्त टिकून राहणारे आहेत. संवाद कमी झाले की सगळंच कमी होत जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं असं मला मनापासून वाटतंय. धन्यवाद.